उद्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या. दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय, जेणेकरून घरातील इडापिडा नजरबाधा 24 तासामध्ये संपेल आणि पितृदोष पतीच्या अडचणी देखील संपत्याल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस तुम्हाला चांगला जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं यंदा मार्गशीर्ष अमावस्या शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी येत आहे. अमावस्या तिथी ही शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 4:59 सुरू होत आहे आणि शनिवारी 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 7:12 पर्यंत राहते. म्हणजे काय तर शुक्रवार सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत हा पूर्ण काळ अमावस्याच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे फक्त आज अमावस्या आहे एवढंच समजून चालत नाही, तर कोणत्या वेळेला अमावस्या सुरू झाली आहे आणि कोणत्या वेळेपर्यंत आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या दिवशी अमावस्या सुरू होते त्या दिवसाचा प्रभाव जास्त खोलवर काम करतो. यंदा अमावस्या शुक्रवाराला सुरू होत असल्यामुळे शुक्रवारचा दिवस फार महत्त्वाचा ठरतो. त्याच शुक्रवारी महालक्ष्मीचा वार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे ही अमावस्या केवळ पितरांसाठीच नाही, तर घरातील इडापिडा, नजरबाधा, नकर्मता ऊर्जा, अडथळे आणि मानसिक अवस्था दूर करण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय ठरतो. आता त्याचबरोबर भरपूर लोकांना असा विचार पडतो की मग हा उपाय नेमका कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, संध्याकाळी करायचा का सकाळी करायचा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या तर अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्यास्तानंतरची वेळ आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधीचा वेळ हा सर्वात चांगला मानला जातो. कारण या वेळेत वातावरण शांत असतं, ऊर्जा स्थिर असते आणि मन एकाग्र होतो. दुपारी किंवा रात्री उशिरा उपाय केला तर तो तितका परिणामकारक ठरत नाही. म्हणून शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारी सकाळी किंवा शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करावा. जर शुक्रवारी काही कारणामुळे तुम्हाला जमलं नाही तर शनिवारी सकाळी सूर्योदयानंतरही करता येतो, कारण अमावस्या तिथी शनिवारी सकाळपर्यंत चालू असते. त्याचबरोबर तुम्हाला शनिदेवाला जायचं आहे, म्हणजेच की शनिवारी तुम्हाला शनीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला शनिदेवाला जायचं आहे. कारण की अमावस्या शनिवारी संपत असल्यामुळे शनिवारचा वारही महत्त्वाचा ठरतो, कारण की शनिवार अमावस्या सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. शनी हा शनिदेवाचा वार मानला जातो. शनिदेवा कर्माचे फळ देणारा देव आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडथळे, विलंब, त्रास, आर्थिक अडचणी, नजरबाधा या सगळ्यांचा संबंध शनीशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी शनी मंदिरात जाणं फार चांगलं जातं. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमानाच्या मंदिरात देखील जाऊ शकता, कारण की हनुमानाचं मंदिरात जाणं देखील खूप लाभदायी असतं. कारण हनुमानाची नकर्मता शक्ती, भीती आणि वाईट ऊर्जेपासून संरक्षण होतं. शनी मंदिरात जाताना तुम्हाला थोडंसं काही नाही, फक्त काळे तीळ, थोडं तेल, काळे उडीदाची डाळ किंवा अगदी साधं नारळ एवढं पुरेसे असतं. त्याचबरोबर तुम्ही एखादे शनी मंदिरात जायचे त्यामुळे तुम्हाला काळे वस्त्र घालून जायचं आहे, कारण की काळे वस्त्र जर आपण घातले तर नकर्मता जी आहे तर तो काळा रंग शोषून घेतो. त्याचबरोबर मंदिरात गेल्यावर तुम्हाला नारळ हे फोडायचं नाही आहे, तुम्हाला शनी मंदिरामध्ये नारळ ते अर्पण करायचं आहे. काळे तेल ते तुम्हाला शनिदेवाला अर्पण करायचे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर मोठ्या मागण्या करू नका. शांतपणे उभा राहा आणि मनात एवढंच बोला की माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर असलेले सगळे अडथळे, दोष, पितृदोष, नजरबाधा आणि नकर्मता दूर होऊ दे. एवढंच बोला. बघा 24 तासामध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. त्याचबरोबर या दिवशी काही चुका अशा असतात की ते आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. अमावस्येच्या दिवशी भांडण, वाद, राग, शिवीगाळ, वाईट बोलणे, खोटं बोलणे, कोणाची थट्टा करणे, त्याचबरोबर केस कापणे, दाढी करणे, नख कापणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायला हवेत. त्याचबरोबर दारू, मांसाहार यापासूनही दूर राहावं, कारण या दिवशी तुमचे विचार आणि शब्द यांचा परिणाम फार तीव्र असतो. नकर्मता विचार केल्यास नकर्मता वाढते आणि नकर्मता विचार केल्यास
नकर्मता वाढते आणि सकर्मता विचार केल्यास सकर्मता नक्कीच वाढते. आता या दिवशी काय करावे? तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर घर स्वच्छ ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी घरात दोन्ही टाईम दिवा लावा. शक्य असेल तर घरात शांत संगीत किंवा स्तोत्र ऐकावा, मंत्राचं पठण करा आणि गरजूंना थोडंसं अन्न किंवा पाणी द्या. या छोट्या छोट्या गोष्टी घरात सकर्मता ऊर्जा निर्माण करतात. मार्गशीर्ष अमावस्या ही पितरांसाठी खूप महत्त्वाची असते. पितरांसाठी फार मोठी विधी करणे आवश्यक नाही. साधा शिजवलेला भात, पाणी आणि थोडे तीळ घातलेले. पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पितरांसाठी भात शिजवतो त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. आपल्याला तो भात अळणीत शिजवायचा असतो. पाणी एवढं अर्पण पुरेसे असतं. घराबाहेर झाडाजवळ किंवा मोकळ्या जागी पाणी अर्पण करा किंवा आपल्या उंबरठ्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही पाणी जरी शिंपडलं तरीही चालेल, कारण की आपले पूर्वजन आपल्या दारापाशी येऊन थांबलेले असतात. आपले पूर्वजांचं स्मरण करा, मनापासून भावना ठेवल्या तर तेच पितृ तर्पण ठरतं. आता बघा, आपल्या आयुष्यात इतके संकटे असतात की आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, वाईट शक्ती मुख्य दरवाजात किंवा आयुष्यामध्ये इतके आलेले आहेत की आलेला पैसा पूर्णपणे घरामध्ये टिकत नाहीये. अमावस्या जर जवळ येते तर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये सतत किरकिर आहे, भांडणं आहेत, आजूबाजूला इतका त्रास होतोय तरीही आपल्याला काही समजत नाही. आपल्याला छोट्याने छोट्या गोष्टीची आपली चिडचिड होतीये. त्याचबरोबर आलेला पैसा हा कुठं जातोय काहीच कळत नाही. पतीची आणि बायकोची सतत भांडणं चालू आहेत. आलेला पैसा हा पूर्ण आजारपणात जातोय. लेकरांचं शिक्षणामध्ये मन लागत नाही. तर त्याचबरोबर आपल्याला शेवटची अमावस्या खूप मोठी अमावस्या आहे. या शेवटच्या अमावस्याला आपल्याला फक्त अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दही भाताचा करायचा आहे. याने तुमच्या घरामध्ये सकर्मता ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील आणि पितृदोष तुमचा नाहीसा होईल आणि मुलांपतींची अडचणी सुद्धा संपतील. फक्त 24 तासामध्ये घरातील इडापिडा, नजरबाधा आणि वाईट शक्ती दूर होतील. आता त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा हे सुद्धा सांगणार आहे. दही भाताचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय खूप साधा आहे, पण तो मनापासून आणि योग्य पद्धतीने केला तर त्याचा परिणाम नक्की दिसतो. तर या उपायासाठी तुम्हाला फार काही लागत नाही. थोडासा शिजलेला पांढरा भात. आता हा पांढरा भात जेवढा उपायापुरता लागणार आहे तेवढाच तुम्हाला शिजवायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा भात शिरा वगैरे तुम्हाला घ्यायचा नाही. तुम्हाला हा भात ताजाच शिजवायचा आहे. हा भात तुम्हाला थोडा शिजवायचा आहे. हा भात तुम्हाला घरातल्या व्यक्तींना अजिबात खायला द्यायचा नाहीये. त्याचबरोबर या भातामध्ये कुठलंही मीठ किंवा कुठलेही मसाले वगैरे टाकायचा नाही. एकदम अळणी भात करायचा आहे. त्याचबरोबर हा पांढरा भात घरातील साधं ताजं, जर तुमच्याकडे घरातलं साधं किंवा ताजं दही असेल तरीही चालेल किंवा तुम्ही बाहेरून जरी दही आणलं तरीही चालेल आणि एक स्टील किंवा एक मातीचं भांडं एवढंच पुरेसं आहे. तुमच्याकडे जर स्टीलचं भांडं असेल तरीही चालेल किंवा मातीचं भांडं असेल तरीही चालेल. आता त्याचबरोबर उपाय करताना घरामध्ये शांतता असली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर टीव्हीचा आवाजसुद्धा करू नका, मोबाईल बाजूला ठेवू नका. भात आणि दही एकत्र करताना मनात एवढंच म्हणा की माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर असलेली सगळी वाईट नजर, इडापिडा, अडथळे, शत्रू जे माझ्यावर कोपलेले आहेत ते सर्व नकर्मता ऊर्जा या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी दूर होऊ दे. कोणताही मोठा मंत्र नाही म्हणायचा. हे शब्द मनातली मनात म्हटले तरीही पुरेसे आहे. आता त्यानंतर हा दही भात घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा घराच्या बाहेर जागी ठेवा. तो घराच्या आत ठेवायचा नाही. ठेवून झाल्यावर कोणालाही हाक मारायची नाहीये. जसं की कुत्रा, कावळा किंवा मुंग्या खात आहेत का याकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. तुमचं काम फक्त दही भात ठेवणं आणि शांतपणे घरात परत येणं एवढंच आहे. त्याचबरोबर दही भात ठेवल्यावर आपल्याला पाठीमागे वळून सुद्धा बघायचं नाही. आपल्याला फक्त मुख्य दरवाजातून सरळ जायचं. दरवाजावर किंवा मुख्य दरवाजाच्या किंवा झाडाखाली तुम्हाला हा घराच्या बाहेर किंवा मोकळ्या ठिकाणी हा दही भाताची वाटी जी आहे ती ठेवायची आहे. फक्त दही भाताची वाटी ठेवल्याच्या नंतर आपल्याला चुकूनही पाठीमागे फिरून बघायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही हा दही भात ठेवल्याच्या नंतर शांतपणे घरात येणे एवढंच आहे. नंतर हातपाय धुवा, घरात दिवा लावा आणि शांत बसा. त्याचबरोबर उरलेला भात वापरायचा नाहीये. खराब दही तुम्हाला इथे वापरायचं नाहीये. उपाय करताना हसणं, बोलणं किंवा रील काढणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपायाचा प्रभाव कमी करतात. हा उपाय नेहमी श्रद्धेने आणि शांततेने आणि साधेपणाने करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडून हा भात उरला असेल किंवा दही उरले असेल
तो तुम्हाला आवर्जून घरामध्ये कोणालाही खायचा नाही आणि स्वतःही खायचा नाही आहे. दही भात जेव्हा तुम्ही मिक्स करता, जेव्हा घराच्या बाहेर पडता, ठेवताना तुम्हाला तुमच्या पुत्रजनांचे नावं घ्यायचे आहेत, त्यांना आभार मानायचे आहेत आणि त्यांचं नाव घेताना तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे. ही मार्गशीर्ष अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय जास्त काळ परिणाम देत असतात असं मानलं जातं. म्हणून शक्य असेल तर हा उपाय घरातल्या सगळ्याच्या वतीने करा. आजच्या काळात नजर लागणे, नकारमाता बोलणे, इडापिडा हे खूप सहज होते, पण असे साधे घरगुती आणि श्रद्धेने केलेले उपाय आपल्याला आणि आपल्या घराला संरक्षण देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं